हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आपल्याकडं खूपच जास्त पैसा झाला त्याच्यामुळे हे बघा असे पार्सल ऑर्डर केले. तर हे 2 आले ते, पण आणखीन 2 यायचेत मागून, आहे का नाही. हे आत्ताच रिसिव्ह केलेत. आता ते घरात नाही का ते आपल्या खिडक्या तिथे येणार ते गाबाळ जाऊन बसत आहे. मम्मीचं लय चाललं होतं ते मशीन घ्या हवा मारायचं. काय मग केलं ऑर्डर. लय अवघड असतं भाऊ. आणि दुसरं काय मलाच नाही माहिती काय वाजत आहे काहीतरी. चला चेक करू आपण याच्यात. तर मला असं वाटतंय ना ते मी चला बघूच काय ते. नाहीतर असं करू, मम्मी आल्यावरतीच ओपन करू, आहे का नाही. तिला माहीतच नाही मी ऑर्डर केलेलं आहे म्हणून. पण ती माय मागली लागली त्या 7-8 दिवसापासून, म्हणजे त्या टायमालाच लागली होती जा करण्यास टायमाला. पण एवढ्या 2-4 दिवसात यायचं नाही म्हणून म्हणलं जाऊन दे मरून दे. आत्ता ऑर्डर करून टाकलं त्याच्यानंतर आणि ते फायनली आलं आहे आत्ता. चला गाईज याची आता आहे ना अनबॉक्सिंग करू आपण. आणि हे ब्लोअर आहे आपल्या मम्मीने ऑर्डर दिली, ती लगेच ऑर्डर करून टाकली. आणि याला काय कुठून खोलत बिलत नाही, असं फोडलेलं नाही, पण असं चेपलेलं आलं आहे आपल्याला. एवढं कसं चेपलेलं आहे एक साईडनं, काय माहिती आता ते काही फॉल्ट निघला तर अवघड आहे. आता आपण फाडू याला. सोनेरी कलरचं केलं ऑर्डर. काय आलं याच्यात. पहिला एक त्याला जोडायचं दिसतंय पुढून हवा मारायला. चेक मिस्टर म्हणून काहीतरी आहे. ॲमेझॉन चॉईस होतं म्हणून घेतलं बरं का मी, असं कोणत्या कंपनीचे नाही घेत. हे मेन मशीन आपलं. आणि याच्या मायला एवढंच आहे का. एवढ्या गोष्टी आल्यात भाऊ आपल्याला त्याच्यात. युजर मॅन्युअल दिसतंय, काय करायचं काय नाही एकदा बघू, जेणेकरून आपल्याला डस्ट बॅग येते. ओके, याला डस्ट बॅग म्हणतात. ही रिमूव्ह करायची इथून फिरून. ऑन ऑफ स्विच इथं कुठे आहे. अच्छा इथं. ओके, करेक्ट मेथड टू पुट इट इथं. अच्छा ही डस्ट बॅग आहे आणि इथं पुट इट इथं करायचं. यार कुठं करायचं पुट इट. ओके, म्हणजे दोन्ही पण काम करतंय. हवा पण ओढून घेतं आणि हे पण म्हणतं हे करतंय. अच्छा, म्हणजे व्हॅक्यूम क्लीनर पण होतंय आणि हवा ब्लोअर पण यूज करता येतं, म्हणजे दोन्ही पण यूज करता येतं. अरे वा, भारी ना. आपण काय करू, ही डस्ट बॅग आहे, मग इकडून गोळा झाली का डस्ट याच्यात गोळा होणार. आणि जर हवा मारायची असेल तर याला खोलून असं घ्यायचं आणि ही डस्ट बॅग बाजूला ठेवायची आणि हे याला लावायचं असं. एवढ्या गोष्टी तर आपल्याला कळायल्यात बरं का. हे यार हे कुठं लावायचं. ओके, हे असं इथं लावायचं डायरेक्ट. आणि हे डस्ट बॅगसाठी इकडे आहे. सॉरी, ही कशासाठी आहे भेंडी बघून द्या आधी. ओके ओके, गॉट इट. हे असं जॉईन केलं आणि हे याला जॉईन केलं म्हणजे हे जास्त तोंड लांब होणार आहे का नाही. हे जास्त लांब झालं आणि हे मग हे याच्यात बसणार. अरे हे याच्यात बसणार. ओके हां, याच्यात असं बसणार आहे जेणेकरून यांना कचरा पण गोळा करता येणार. अरे यार मम्मी दोन्ही पण ये, टाकी नाही भरली. कचरा पण गोळा करता येतं. हां हे बघ, कचरा गोळा करायला इकडं लावलं का हे याच्यात लावायचं बरं का. असं ही कचऱ्याची बॅग आहे, याच्या ह्या बॅगेत कचरा गोळा होणार. आणि आता आपण याला चालू करू. हे कागदात लिहिलेलं आहे, मला बी नव्हतं माहिती. मला वाटलं फक्त हवाच मारतं काय ना, पण ते व्हॅक्यूम क्लीनर पण आहे. हा, ते त्याच्यापेक्षा भारी घेतलं आपण आता. मला सगळं माहिती आहे, जाळे ओढून घेईन डायरेक्ट ते. आता आपलं एक्सटेन्शन आहे नाही तर लगेच जोडून बघू.
गणपती बाप्पा मोरया. कॅमेरा बंद झालाय. हा अरे इथून कचरा गोळा कर. हा आवडतोय कचरा गोळा करतोय. इकडून कचरा गोळा करायला आहे. आणि आता आपण याला काय करू मम्मी, हे बघ याला काढून आहे ना, याशी बॅग काढली की पुढची याशी फिरवून काढली का हे इथं जोडायचं. आणि मग आता हवा मार. गाडी पडली. हो लो डेंजर हवा मारतय. लय खतरनाक हवा मारतोय. भारी रे. लॉक पण करता येतं. खतरनाक चीज आहे भाई, खतरनाक. पैसा वसूल आहे भाई. असं टाकी भरली मम्मी. भाई खतरनाक हा. चलो आणि आपलं आता दुसरं पार्सल राहिलंय. वाव हे ना टॉयलेट पेपर होल्डर आहे. आमच्या बाथरूम मध्ये काय होतंय, आपण जातो मोबाईल घेऊन, मोबाईल ठेवायला नव्हता राहत तिथं. हे मी पर्सनल यूजसाठी मागवलंय मी माझ्या. अरे का हे स्टिकर आहे. ते स्टिकर आहे असे भीतीला चिटकतात डायरेक्ट. आणि हे याच्यातून हे असं राहणार इथं. आणि असं ते बाथरूम मध्ये चिटकणार आहे. हे जाऊन हे तुमच्या कामात नाही, हे माझ्या कामात नाही. तुम्ही तेवढाच व्हिडिओ का हे असं चिटकून ते राहणार. इथं मोबाईल ठेवायचा टॉयलेटला बसल्यावरती. चलो आणखीन 2 पार्सल यायचे ते बघू आपण. गाईज दुसरं पार्सल पण आलंय. हे एक कीबोर्ड आहे. आणि याला मी मागवलं आहे. माझ्या जुना कॉम्प्युटर होता ना, त्याचा कीबोर्ड आणि माऊस खराब झालेला आहे. त्यासाठी म्हटलं आता एक वायरलेस कॉम्बोच मागव. त्यासाठी एक मी ऑर्डर केलं तर बरं का. त्याला आपण अनबॉक्स करू. बाजूला याच्यात काही खोक्यात काही नव्हतंच. अरे सीलं पण नाही आले. ठीक आहे. हे रिसिवर दिसतंय. आणि कीबोर्ड हां इथं आहे. कीबोर्डला इथं आहे चार्जिंगला. ह्याची तर सील नाही भाऊ. चलो ठीक आहे. वाटलं होतं सील नाही त्यासाठी नाही ना सांगितलेलं गावातून. सील पण आलेले आपल्याकडे. चलो असं एक कीबोर्ड आहे आपल्याकडे आता आलेला नवीन. कसं काय भारी आहे का. चला तुम्ही याला टेस्ट करतो लॅपटॉपला. आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवितो. चला याला लाईक करा आणि बाय. आणि शक्यतो आपण व्लॉग कमी अनबॉक्सिंगचेच व्हिडिओ जास्त राहिलेत. आता व्लॉग पण आणायचा ट्राय करतो आहे, कारण घरून सुट्टी भेटत नाही बाहेर जायला कामामुळं. चला आता हे व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन असेल तर. आणि बाय.